तर मग लाडक्या सासूबाई, दादांनी आत्ताच माझ्यासमोर तुम्हाला निक्षून सांगितले की या घरची सून, या घरचा जीव, प्राण, आत्मा मी म्हणजे आर्याचे. मग आता हा खानदानी हार तुम्ही स्वतः माझ्या गळ्यात घालताय की? मला एक कळत नाहीये, हा हार गळ्यात घालण्याची तुला एवढी घाई का झाली? आणि मला हे कळत नाहीये की तुम्हाला हा हार माझ्या गळ्यात घालायला काय प्रॉब्लेम आहे? का तुम्हालाच मी या घरची सून झालेली पाहणार नाहीये? हा, खरं सांगू का आर्या, हा हार सारंगने तुझ्या गळ्यात घालावा, त्याशिवाय त्याला पूर्णत्व नाही. अगं, गाभाऱ्यामध्ये देवच नसेल तर मंदिराला सोन्याचा कळस चढून काय फायदा आहे? त्यामुळे कळस नाही, गाभारा होण्याचा प्रयत्न कर. कळसाचं ना दुरून दर्शन घेतात, पण गाभाऱ्यात मात्र डोकं टेकवतात. आर्या, या सगळ्यातनं लवकरात लवकर बाहेर पड आणि गाभारा होण्याचा प्रयत्न कर. शट अप! पुरे झाला शानपणा. तू कसं बोलतेस तू माझ्याशी? कारण तुम्हाला याच भाषेत समजणार आहे ना. रावसाहेब स्वतः आता सांगून गेलेत ना की त्यांच्या विरोधात गेलेल्यांचं ते वाटोळं करतील. मला त्यांच्यापर्यंत जायला लावू नका. आत्ताच्या आत्ता हा हार माझ्या गळ्यात घाला. हो, जरा त्यांच्याशी बोला की. आणि त्यांचा नोकर म्हणून नाही तर मुलीचा बाप म्हणून बोला. बोलतो मी, पण मुक्त समोर कसं बोलू? थांबा. चला. मुक्ते, पण त्या राहू दे, आधी कपडे धुवायला जा. का आंघोळ करून जाते ना? नाही नाही, आधी जा. अगं, ह्याच्यात छोट्या मालकांचे पण कपडे आहेत. लवकर कपडे धुवून आणले तर लवकर वाळतील आणि त्यांना अंधार पडायच्यात जाता येईल. जा. तुम्ही मुक्ता कापड धुवायला गेली नदीवर. ओ वा, इंटरेस्टिंग. नाही नाही, आम्हीच पाठवलंय तिला. अच्छा. छोटे मालक. हा, छोटे मालक बसा ना. हो, तुम्ही पण बसा ना, या बसा. हा, छोटे मालक, तुम्ही आम्हाला आई वडील मानता. आम्ही पण तुम्हाला म्हणजे मुलाच्याच जागी समजतोय. तुमचं भलं व्हावं हे आम्हाला मनापासून वाटते. आणि कोणत्या बी आई बापाला आणखी काय पाहिजे असतं? त्याचं कल्याण व्हावं हेच पाहिजे असतं ना. आणि मोठे मालक तुमच्या मनाविरुद्ध जरी वागत असले तरी त्यांना तुमच्या भविष्याची काळजीच आहे ना.
शेवटी त्यांना तुम्हाला मोठं झालेलंच पाहिजे ना. हो, त्यांना माझ्या भविष्याची काळजी आहे, नक्कीच आहे. त्यांना माझ्या सुखाची काळजी नाहीये. आणि ती जर असती ना तर आज ही वेळच आली नसती. तुम्हाला जसं वाटतंय ना की मी त्यांचं ऐकावं आणि हे घर सोडून माझ्या घरी परत जावं, अहो तसंच मला पण वाटतंय की त्यांनी एकदा माझा विचार करून माझं ऐकावं आणि मुक्तासोबतच्या माझ्या लग्नाला परवानगी देऊन टाकावी. बघा, तुम्हीच विचार करा. ते जर म्हणाले ना की सारंग मुक्ताशी लग्न कर आणि तिला आपल्या घरी परत घेऊन ये, तर हे सगळे प्रश्न, हा सगळा गुंता सुटेल की नाही? आणि इतकंच नाही तर तुम्हाला मला घरी परत जा हे सांगायची गरज तरी पडली असते का? हो, शिवाय मी किती आनंदी असतो. हे यार, तुम्ही कुणीच माझ्या आनंदाचा, माझ्या सुखाचा विचारच करत नाही यार. तुम्ही फक्त रावसाहेबांच्या इज्जतीचा, त्यांच्या नावाचा, त्यांच्या रागाचा विचार करताय. पण मी मात्र या सगळ्याच्या खूप पुढे निघून गेलोय. अहो, मालक लग्नात तुमच्या सोबत जरी होणार असलं ना तरी बाकीच्यांसोबत राहायचं असतं. तुमच्या घरच्यांनी आनंदानं प्रेमानं मुक्ताला घरात घेतलं तर त्या घराची सून म्हणून नांदण्यात, संसार करण्यात अर्थ येऊ. तुमच्या एकट्यासाठी आयुष्यभर तिने बाकीच्यांचा रागराग का म्हणून सहन करायचा? नाही, जे तुम्हाला वाटतं तेच तुमच्या घरच्यांना वाटत असेल तर या नात्याला अर्थ आहे. नाहीतर आगीतून वाचलो आणि फुफाट्यात मेलो असं व्हायचं. आता मला सांगा, तुम्ही कामासाठी घराबाहेर असता, एखाद 2 दिवस तुम्हाला बाहेर गावी जावं लागलं तर तुमच्या मागं मुक्ता एकटीच घरी असणार. आणि मग अशा वेळी तुमच्या घरचे तिच्याशी नीट नाही वागलेत तर? हो, बघा, आय कॅन अंडरस्टँड. पण मी तिला घरात थोडीच ठेवणार आहे. तिला पण मी तिच्या आवडीचं काम करूच देणार आहे. आणि तिची आवड जर संबळ असेल ना तर तिने तेच तिच्या आयुष्याचं उद्दिष्ट बनवलं पाहिजे. तिची ओळख एक उत्कृष्ट संबळ वादक अशी झाली पाहिजे. आणि तिच्या ह्याच गुणांमुळे आम्हा सगळ्यांना तिच्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे. एवढंच नाही तर लोकांनी असं म्हटलं पाहिजे की तो बघा, संबळ वादक मुक्ताचा नवरा चाललाय. अच्छा, रावसाहेब नगरकर म्हणजे ते त्या संबळ वादक मुक्ताचे सासरे, असं लोकांनी म्हटलं पाहिजे. अहो, काय बोलताय? मी जे पाहतोय ना तेच मी बोलतोय.